नमस्कार. नमस्कार. पैशाचं गणित अनेकांना जरा किचकट वाटतं, नाही का? म्हणजे कमाई होते, पण बचत हवी तशी होत नाही. अगदी. आणि गुंतवणूक म्हटलं की मनात धाकधूक सुरू होते. कुठे करावी, कशी करावी? बरोबर. म्हणूनच आज आपण अनुष्का राठोड, ज्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या, त्यांच्या द मनी गाईड या पुस्तकातनं काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. त्यांच्या अनुभवातनं कदाचित आपल्याला काही सोपे मार्ग सापडतील. नक्कीच. आणि या पुस्तकाचा सारांश बघताना एक गोष्ट जाणवते की उद्देश फक्त पैसे वाचवणं किंवा गुंतवणं एवढाच नाहीये. अच्छा, मग काय? तर पैशाकडे बघण्याचा एक, काय म्हणतात त्याला, अधिक प्रगल्भ दृष्टिकोन कसा विकसित करायचा आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी नक्की काय पावलं उचलायची यावर भर आहे. म्हणजे फक्त काय नाही, तर का आणि कसं हे जास्त महत्वाचं. सुरुवात तर मग पैशाच्या संकल्पनेपासूनच करूया. म्हणजे पैसा म्हणजे काय? फक्त गरजा भागवण्याचं साधन? हो, बरेच जण तसंच बघतात. पण पुस्तक म्हणतं की पैशाला फक्त एक वस्तू म्हणून बघू नका. आपलं त्याच्याशी एक भावनिक नातं असतं. भावनिक नातं? इंटरेस्टिंग. हो, म्हणजे पैसा स्वतः चांगला किंवा वाईट नसतो. आपण त्याला कसा वापरतो, कसा हाताळतो, त्यावर सगळं अवलंबून आहे. राठोड म्हणतात की पैशावर नियंत्रण मिळवणं हे स्वतःच्या भावना आणि सवयींवर नियंत्रण मिळवण्यासारखंच आहे. हे पटण्यासारखं आहे. पण हे नियंत्रण विशेषतः रोजच्या खर्चावर आणणं खूप लोकांना कठीण जातं. अगदी. महिन्याच्या सुरुवातीला उत्साह आणि शेवटी ओढाताण. हे चित्र खूप कॉमन आहे. हो ना. इथे पुस्तक एका साध्या पण महत्वाच्या गोष्टीवर जोर देतं. माइंडफुल स्पेंडिंग, म्हणजे जाणीवपूर्वक खर्च करणं. जाणीवपूर्वक खर्च म्हणजे कंजूशी? नाही, कंजूशी नाही. तर प्रत्येक खर्चामागे विचार करणं की हा खर्च खरंच गरजेचा आहे का? जसं ती रोजची ऑफिस बाहेरची कॉफी किंवा सहज ऑनलाईन मागवलेलं जेवण. हो, ते छोटे खर्च कधी मोठे होतात कळत नाही. बरोबर. राठोड म्हणतात की हे छोटे खर्च टाळून जी रक्कम वाचते ना, ती थेट एखाद्या ध्येयासाठी, समजा SIP मध्ये टाकायला सुरुवात केली तर बचतीची सवय लागते. आणि मुख्य म्हणजे प्रेरणा टिकून राहते. पैशाला दिशा द्यायला हवी, नाही तर तो आपल्याला कुठेतरी घेऊन जातो. हे महत्वाचं आहे. खर्चाचं गणित जमलं की मग पुढचा टप्पा येतो कर्जाचा. कर्ज हा शब्दच अनेकांना भीतीदायक वाटतो. हो, पण पुस्तक चांगल्या आणि वाईट कर्जातला फरक स्पष्ट करतं. हे अनेकांना माहीत असेल हे. पण राठोड इथे एक महत्वाचा मुद्दा मांडतात. चांगल्या कर्जाचा, म्हणजे शिक्षण, घर किंवा व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्याची परतफेड करण्याची आपल्याकडे स्पष्ट योजना असते. अच्छा, म्हणजे फक्त मालमत्ता वाढतीये म्हणून कर्ज घेणं पुरेसं नाही. नाही. आणि दुसरीकडे अनावश्यक वस्तूंसाठी किंवा दिखाव्यासाठी घेतलेलं कर्ज हे वाईट कर्ज. ते तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकतं. त्यामुळे कर्जाचा निर्णय भावनेवर नाही, तर पूर्णपणे गणितावर आधारित असावं असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. आता आयुष्यात कधीकधी अनपेक्षित गोष्टी घडतात. समजा अचानक नोकरी गेली किंवा मोठं आजारपण आलं. हो, आणि तेव्हा सगळं आर्थिक नियोजन कोलमडून पडतं. म्हणूनच आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंडचं महत्त्व पुस्तक पुन्हा पुन्हा सांगतं. किमान 6 महिन्यांचा आपला जो आवश्यक खर्च आहे तेवढी रक्कम बाजूला हवीच. हे ऐकलं आहे. पण राठोड अजून एक गोष्ट सांगतात. हा निधी सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावा. म्हणजे समजा लिक्विड फंड किंवा एखादं वेगळं बँक खातं. पण रोजच्या खर्चात तो वापरला जाणार नाही याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. ही एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, आर्थिक शांतता विकत घेण्यासारखं आहे. अगदी. आणि आजकाल वैद्यकीय खर्चाचा विचार केला तर आरोग्य विमा, तो तर आता अत्यावश्यक झाला आहे. बरोबर. पुस्तक म्हणतं की आरोग्य विमा फक्त बिल भरण्यासाठी नाहीये, तर वेळेवर चांगले उपचार मिळावेत यासाठी आहे. म्हणजे आपलं लक्ष उपचारांवर राहील, पैशाच्या चिंतेवर नाही. आणि योग्य कव्हरेज असलेली, कमी वेटिंग पिरियड असलेली पॉलिसी निवडणं महत्वाचं आहे, यावर राठोड भर देतात. आणि आरोग्य विम्यासोबतच ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे त्यांच्यासाठी जीवन विमा, त्याचं काय? हो, जीवन विमा पण तितकाच महत्वाचा, विशेषतः टर्म इन्शुरन्स. आपल्यानंतर कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा हा सगळ्यात सोपा आणि खरं तर कमी खर्चाचा मार्ग आहे, असं पुस्तक सांगतं. अच्छा. याकडे खर्च म्हणून बघू नका. आपल्या माणसाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्याची ही एक पद्धत आहे.
कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज मिळतं, जेणेकरून कुटुंबाला त्यांची जीवनशैली टिकवता येते. आता बचत झाली, सुरक्षा झाली, मग पैसा वाढवण्याचं काय? म्युच्युअल फंड, SIP हे शब्द तर सतत कानावर पडतात. हो, आणि पुस्तक सांगतं की बँकेत नुसता पडून असलेला पैसा महागाईमुळे त्याची किंमत गमावत असतो. त्यामुळे गुंतवणूक करणं आवश्यक आहे. पण भीती वाटते ना बाजाराची. हो, ती असते. पण SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे नियमित गुंतवणूक केली की एक शिस्त लागते आणि दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा म्हणजे कंपाऊंडिंगचा जबरदस्त फायदा मिळतो. राठोड स्पष्ट सांगतात की यात लगेच श्रीमंत होण्याची अपेक्षा ठेवू नका. ओके. पण संयम आणि सातत्य ठेवलं तर आर्थिक ध्येय नक्की गाठता येतात. बाजारात चढ उतार होणारच. त्याला न घाबरता गुंतवणूक सुरू ठेवणं महत्वाचं आहे. छान. म्हणजे आज आपण अनुष्का राठोड यांच्या द मनी गाईडमधून बऱ्याच गोष्टी शिकलो. पैशाकडे कसं बघायचं, खर्चावर नियंत्रण, चांगलं वाईट कर्ज, आपत्कालीन निधी, आरोग्य आणि जीवन विमा आणि म्युच्युअल फंडातून संपत्ती कशी वाढवायची. हो, आणि हे लक्षात ठेवायला हवं की ही तत्त्व कुणा एका वर्गापुरती मर्यादित नाहीत. कमाई कितीही असो, पैशाचं योग्य नियोजन प्रत्येकाला आर्थिक सुरक्षता आणि स्वातंत्र्य देऊ शकतं. हे फक्त सिद्धांत नाहीयेत, तर खरंच कृतीत आणण्यासारखे विचार आहेत. नक्कीच. या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतोय. अनेकांच्या पगारातून किंवा उत्पन्नातून TDS कापला जातो. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. आपण कमावलेल्या पैशाचा नेमका किती भाग करात जातो आणि त्याचं नियोजन करून काही बचत करता येते का, याचा विचार आपण कधी गांभीर्याने करतो का? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यावर नक्कीच विचार करायला हवा.